चलो, गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आता सर जॉईनिंगला गेले वाटायले, त्यामुळे त्यांचा गॅप पडलेला आहे. आज त्यांना शाळा भेटणार आहे. कोणत्या गावात देतात ते उद्या कळेल. इकडं क्लास घेऊन इकडे यायला त्यामुळे वेळ आहे. चला, आपला शेवटचा टॉपिक नफा तोटा सुरू होता. नफा तोट्यामध्ये आपण पाहिलं काल छापील किमतीचे काय उदाहरणं, त्यानंतर दोन चुकीचं वजन मी पाहिलं वाटाय. त्याला ट्रिक्स होती x वजा y भागिले y गुणिले 100, किंवा मग मराठीमध्ये बरोबर वजन वजा चुकीचे वजन भागिले चुकीचे वजन गुणिले 100. सगळ्यात सोपं एक्सचीच पद्धत बेटर आहे, कारण हे एका दगडात दोन पक्षी गेले होते. हे बी आलते आणि पुस्तकाचे प्रश्न, 5 पुस्तकाची खरेदी किंमत, 6 पुस्तकाच्या विक्री एवढी, वजा बाकी पॉझिटिव्ह आली तर नफा होते, निगेटिव्ह आली तर तोटा होतो. हा भाग पाहिला. त्यानंतर छापील किमतीवर 20% सूट देतो तरी 15% नफा होतो. 100 वर सोडीला आपण 20% सूट दिली की काय लिहिलं रे, 80, बरोबर ना. आणि 15% नफा म्हणल्यावर 115. त्या दोघांची जास्त आहे ती छापील आहे, जी कमी आहे ती खरेदी आहे. मग तुला छापील दिलेली आहे, खरेदी आपल्याला काढायची आहे. प्रश्नचिन्ह 100 3 300 15 त्रिक, इथं तिप्पट आहे तर 80ची तिप्पट 240. हे उत्तर होतं आपलं. बोलो, अलीकडेला खरेदी म्हणलो, पलीकडेला पण छापील म्हणलो, कारण ती कशी होती, जास्त होती. आणि नेहमी खरेदी किमतीपेक्षा छापील किंमत कशी असते, जास्त असते. त्यानंतर आपण पाहिलं काल मोबाईलच्या विक्रीतला फरक दिलाय आणि शेकडा नफ्यातला फरक दिलाय. तर काय म्हणायचंय, हे 15% म्हणजेच ते 150 रुपये, तर 100% म्हणजे किती, तो उत्तर आलं होतं आपलं 1000. बरोबर आहे का पहा. त्याच्यानंतर हे बी झालं, 15 पुस्तकाची खरेदी किंमत ही 10 पुस्तकाच्या विक्री किंमत एवढी आहे, तर व्यवहारात शेकडा नफा अथवा तोटा किती. याला बी सोडवलं आपण x वजा y भागिले y गुणिले 100 या मेथड. नेक्स्ट, आजच्या तासातली पहिली पद्धत, ती सांगायच्या आधी वाटलं तर थोडंसं बेसिक सांगतो. पहा, विक्री किमतीमध्ये तोटा प्लस केल्यास आपल्याला खरेदी किंमत मिळते. काय मिळते, खरेदी किंमत. हे खरेदी किमतीचं सूत्र आहे, विक्री प्लस तोटा. त्याचबरोबर विक्री किमतीमधून नफा मायनस करावा लागतो, तेव्हा आपल्याला खरेदी मिळते. ही बी खरेदीच आहे आणि ती बी खरेदीच आहे. ज्याला शंका वाटायली त्याला लगेच आपण टॅली करून दाखवू, विक्री प्लस तोटा काय असतो. चल रे, एक वस्तू आता मी विकायलो 500 रुपयाला. एक वस्तू केवढ्या विकली, 500 रुपयाला. हे मी तुम्हाला सांगायलो की मी 500 रुपयाला एक वस्तू विकली आणि काय सांगा तुला, 50 रुपये लॉस झाला माझा. याचा अर्थ 550 रुपये ही त्या वस्तूची काय झाली, खरेदी किंमत. मान्य करा. 550ची वस्तू होती, 500ला विकली म्हणून 50 लॉस. म्हणजेच विक्री किमतीत तोटा काय करतात, प्लस करतात आणि नफा मायनस. हेच उदाहरण तुला म्हणायलो, वस्तू 600ला विकली पण मला 100 रुपये नफा झाला. वस्तू होती केवढ्याची, वस्तू केवढ्याची होती, कारण नफा मायनस करावा लागतो. वस्तू 500ची होती, पेनच धरा, 600ला विकली, 100 रुपये नफा. बरोबर आहे. मग नफा काढून टाका, काय भेटेल, खरेदी. म्हणून खरेदी किमतीचे 2 सूत्र तुम्हाला मी सांगितले. पहिलं आहे विक्री प्लस तोटा म्हणजे खरेदी, विक्री मायनस नफा म्हणजे बी खरेदी. म्हणून या दोघांच्या मध्ये कोणतं चिन्ह आहे, बरोबर, कारण ही बी खरेदी आहे आणि ही बी खरेदी आहे. का सांगितलं, कारण याच्यावर आधारित आपल्याला प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे पहा. एक वस्तू 375 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो. एक वस्तू 375 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो. एक वस्तू 375 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो, त्याचा तिप्पट नफा ती वस्तू 675 रुपयास विकल्यास होतो. त्याचा तिप्पट नफा ती वस्तू 675 रुपयास विकल्यास होतो. तर त्या वस्तूची खरेदी किंमत.
तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? एक वस्तू 375 रुपये विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या तिप्पट नफा ती वस्तू 675 रुपये विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? आता सांगितलेली गोष्ट इथे लागू होणार. 375 रुपये शिकल्यास जेवढा तोटा. चला लिहिणं झाले. आता आपण सोडून पाहू उत्तर आले का टॅली करा. सर लक्ष द्या. 375 ला विकल्यास म्हणजेच 375 काय रे? विक्री. जेवढा तोटा होतो तोटा काय करतात? प्लस. आता झालं ना भैया. आणि विक्री किमतीमधून नफा काय करतात? मायनस करतात. नेमकं शिकवलेलं आहे. त्याला दुसरी पद्धत बी मी देणार आहे, काळजी नसावी. चला 375 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो, जेवढा म्हणजे केवढा काहीतरी मानावं लागेल ना. काय मानलं? x रुपये तोटा होतो. आता या तोट्याचा तिप्पट नफा, तिप्पट x ची तिप्पट करा रे, 3x नफा होतो. किती रुपये विकल्यास? 650. बघा झाली मांडणी खतम. प्रश्न वाचा लागू होते बघा. आता 375 ला विकल्यास जेवढा तोटा होतो त्याचा तिप्पट नफा ती वस्तू 675. नफा मायनस तोटा प्लस. काय हे कोण सांगते? विक्री प्लस तोटा म्हणजे खरेदी. विक्री मायनस नफा म्हणजे खरेदी. लक्षातच राहू दे, त्याला इलाजच नाही. मग आता वजा 3x अलीकडे आले तर मन प्लस होता आणि या दोघांची बेरीज झाली 4x. 675 मधून 375 जर गेले तर 300 राहिले. x बरोबर 4 7 28, 4 25. x ची किंमत किती आली सरकार? 75. बोलो. आता आपल्याला सांगितलंय 375 रुपये प्लस तोटा. तोटा किती आलाय? मग दोघांची बेरीज केल्या किती आली? 450. हीच तुमची त्या वस्तूची काय असेल? खरेदी. कारण विक्री प्लस तोटा म्हणजेच खरेदी असते. विक्री प्लस तोटा म्हणजेच खरेदी असते. बोलो. ही ओळ सगळ्यात महत्वाची. बोलो. 4x कसे आले? वजा 3x इकडे आले, प्लस झाले. जर ते अधिक असते तर 3x आणि x मधला फरक 2x आला असता. दोन्ही चिन्ह सारखे असल्यास फरक काढतात. बघा याचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे, याचं चिन्ह पॉझिटिव्ह आहे म्हणजे प्लस आहे, म्हणून मी हा फरक काढला 300. पण हे इथं प्लस आहे, हे मायनस आहे म्हणल्यावर दोघांची बेरीज होणार म्हणून 4x. क्लिअर आहे? कारण वजा जेव्हा पार्टी बदलून इकडे येते तेव्हा प्लस होते आणि अधिक वाला तिकडे गेला मायनस. मग 4x बरोबर 300 आले ते x बरोबर 75. मग हे आलेले 75 x च्या जागेवर ठेवा. 375 आणि 75 450 झाली खरेदी. झाले. दुसरी पद्धत याला किती जणांच्या लक्षात आहे? आपण काय केलं तर बघा. जेव्हा तुम्हाला विक्री दिली जाते भैया, विक्री किंमत जेव्हा दिलेली आहे 375, काय करायचं आहे? विक्रीतील फरक कालच झालं पाहिजे आपलं. 675 मायनस 375 बरोबर किती रे? 300. पहिले काढायचे. दुसरी पद्धत सांगायला सोडवण्याची. आणि जेव्हा बी नफा तोटा असा शब्द असते, इमानदारीने सांगा बेरीज का वजाबाकी? बेरीज. कारण सारख्या राशी असल्यास फरक काढतात. नफा नफा तोटा तोटा फरक काढा. पण नफा तोटा तोटा नफा बेरीज करा. मग कशाची बेरीज करायची? तर प्रमाणाची बेरीज करायची. सांगा तोटा किती आहे? 1 मानायचा आपण 1 रुपया. तिप्पट काय झालाय? नफा म्हणजे 1 ची तिप्पट 3, 1 ची तिप्पट 3. मग नफा तोट्याची बेरीज किती आली? 4. 300 भागिले 4 तापा ताप लगेच करायचं. तुमचा आन्सर येते. जे बी येतंय
ती असते तुमचा तोटा 75. क्लिअर आहे? मग तोटा कधी झालाय तुला? 375 रुपयाला ऐकल्यामुळं. मान्य करा. म्हणून 375 प्लस तोटा बरोबर खरेदी 450. आन्सर. कोण इथून पुढे आता डायरेक्ट तोंडी सोडू शकता. 675 375 मधला फरक 300, नफा तोटा 381 म्हणजे 4 बेरीज झाली. भागाकार करायचा 300 भागिले 4 75 आणि 75 ऍड करायचे छोट्या किमतीमध्ये. काऊन? छोट्या किमतीला ऐकल्यामुळे तोटा झाला. जेव्हा जास्त किमतीला ऐकला तेव्हा तर नफा झाला. बरोबर. आणि ती बी पाहिजे असला तर मग तिप्पट नफा म्हणल्या 75 त्रिक करा आणि ती मायनस करा 675 मधून. बरोबर आहे? तरी तेवढंच येते वापस, कारण दोन्ही बाजू इक्वल आहे. एखाद्याला वाटलं नाही 675 मधून मला वजा करायचं, पण का 75 ची तिप्पट 3 5 15 3 7 21 1 22 225 वजा बाकी. उत्तर आलेलं आहे तुमचं. वजा बाकी करा की 450. बघा 675 चा यूज करायचा असेल तर तिप्पट आहे, पण काय गरज नाही ना, हे बेटर. नेक्स्ट, विक्रीतील फरक नफा तोट्याची बेरीज. खलास. दुसरा प्रश्न. एक वस्तू 545 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 4 पट नफा ती वस्तू 820 रुपयास विकल्यास होतो. त्या वस्तूची खरेदी. चलो, युअर टाइम्स अप. प्रश्न. एक वस्तू 545 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो त्याचा 4 पट नफा ती वस्तू 820 रुपयास विकल्यास होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती? असा प्रश्न आल्यावर काय करायचं? विक्रीतला फरक काढायचा. 820 रुपये विक्री आहे, 545 विक्री आहे. या दोन्ही विक्रीतला फरक किती आला भाई? 300 सांगा 75. नक्की का? विचारायला दोनदा. चला, विक्रीतील फरक 820 मायनस 545 बरोबर 275 आला विक्रीतला फरक. नफा आणि तोटा यांची बेरीज. तोटा किती मानला? 1. 4 पट नफा झाला म्हणजे 4, एकाच 4. 1 प्लस 4 बेरीज करायची. 4 आणि 1 5. 5 न भागा, 5 5 25, 2 उरले 5 5 25. 55 रुपये जे आलाय ते तुमचा तोटा आलाय. आता खरेदी किंमत काढायची. तोटा कधी झालाय रे? 545 रुपये शिकल्यामुळे तोटा झाला, म्हणून छोट्या किमतीमध्ये 55 रुपये प्लस करायचे. येणार उत्तर येते 5 आणि 5 10 0 उरला 1, 5 आणि 4 10 0 उरला 1, 5 आणि 1 6. बेरीज किती आली भाई? 600. म्हणून त्या वस्तूची खरेदी किंमत 600. ऑप्शन नंबर 3 इज द राइट आंसर. विक्रीतील फरक नफा व तोटा प्रमाणाची बेरीज येणार होती. पहिलं उदाहरण मी जरा डिटेल मेथडने सांगितलं होतं, त्यामुळे ती लक्ष राहत. पद्धत बदलली का? एक पाहिजे ना अजून. असंच लिहा. एक वस्तू 1050 रुपयास विकल्यास जेवढा तोटा होतो
त्याच्या 5 पट नफा ती वस्तू 1950 रुपये शिकल्यास तर त्या वस्तूची खरेदी किंमत खरेदी किंमत 1950 रुपये शिकल्यास तर त्या वस्तूची खरेदी आलं पा प्रश्न होता एक वस्तू 1050 रुपये शिकल्यास जेवढा तोटा होतो त्याच्या 5 पट नफा ती वस्तू 1950 रुपये शिकल्यास होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत काढा. अशा वेळेस विक्रीतला फरक काढायचा. बरोबर आहे. विक्रीतला फरक किती आला रे? 1950 मायनस 1050. उत्तर सांगा. हा काय करावं? 1050 मायनस 1050 बरोबर 900. नंतर नफा व तोटा यांच्या प्रमाणाची बेरीज. नफा व तोटा यांच्या प्रमाणाची बेरीज एकास 5 म्हणून 5 आणि 1 6. बस येणंच याला भागायचं. 6 1 6 3 उरले 6 5 30 0 किती आला? 150. हे तुमचा लॉस आहे म्हणजे तोटा आहे. मग तोटा कधी झालाय? 1050 रुपये शिकल्यामुळे तोटा झालाय किती? 150. म्हणून विक्री प्लस तोटा म्हणजे खरेदी. बरोबर. खरेदी किती आली? 1200. तुमचा आन्सर. बोल. विक्री प्लस तोटा म्हणजे खरेदी. विक्री प्लस तोटा म्हणजे खरेदी. विक्री मायनस नफा म्हणजे खरेदी. विक्री मायनस नफा म्हणजे खरेदी. लक्षात पाहिजे. काशीना 3 उदाहरणं घेतली एक सारखे तरी येईन तुला. बाई पहिलं उदाहरण त्याच्या बाद दुसरं तेच केले तो आणि तिसरं 3चा मान होता पुरा केला मी. कवा निम्मा येते. निम्मा आल्यावर याला 1 याला अर्ध म्हणावं लागेल म्हणजे 1.5 येईल बेरीज. तोट्याचा निम्मा नफा झाला म्हणल्यावर मग 1.5 टाइप चेंज. आले. ट्राय बट डोंट क्राय. कसं आलं सांगा.
64 रुपयाची 28 रुपयाची एक वस्तू विकली तर नफ्याच्या 1/2 पट तोटा होतो. या वस्तूची खरेदी किंमत असंच एका दुसरं पाहू नफ्याच्या 5 सर लक्ष द्या. अरे काशीनाथ आताच्या सारखंच होतं रे बाबू मोशाय, लक्ष दे. विक्रीतील फरक प्रश्न लिहिणं झाला असेल तर सांगा. 64 ऐवजी 28. कमॉन. 14 तून 8 गेले 6, 5 मधून जोड 3. विक्रीतला फरक किती आला? 36. नफा व तोटा यांचं प्रमाण एकास दोन म्हणजेच 1 आणि 2 ची बेरीज 2 आणि 1 3. उत्तर आला 12 रुपये लॉस. नफा व तोटा यांची बेरीज किती आली भाई? 3. आता काय करायचं? 12 रुपये नुकसान झाले कशामुळं? 28 ला ऐकल्यामुळं. पण 28 + 12 छोट्या किमतीमध्ये मिक्स करा. उत्तर काय रे? बोलत राहा 28 आणि 12 म्हणून त्या वस्तूची खरेदी 40. आता बघा पर्यायकडे कसं जायचं होतं न समजणाऱ्यासाठी ट्रिक्स. हे तर मी आताच्याच मेथडने दिलं त्याच्यामुळे ताण येऊ नये. ही बी विक्री आहे. 64 रुपयाला विकायच्या ऐवजी 28 ला विकली तर 64 ला विकल्या जितका नफा होणार होता त्याच्या निम्मा तोटा झालाय. ते निम्मा म्हणजे 1/2 प्रमाणाची बेरीज समजायची. नाही लक्षात आलं? लक्ष दे. आता लक्ष देते. 40 रुपये खरेदी मानू चालते का? खरेदी किती आहे? 40. आता गणित द्या सोडून. तुम्ही मी सोडू द्यायला करा. आपण दोघं मार्केटमध्ये गेलो. 40 रुपयाची एक वस्तू आणली. किती रुपयाला आणली? 40 रुपयाला आणली. आल्यावर ती वस्तू दुसऱ्याला आवडली. एक कार्यकर्ता काय म्हणला? मी आणली इतकं बेजार झालो आपल्याला विकायचीच नाही. ते म्हणलं दे ना. बरं घे. कितला देतो? 64 रुपयाला सांगितले. वस्तू होती 40 रुपयाची. त्याने केवढ्याला सांगितली? 64 रुपयाला. म्हणजे भाऊनं किती रुपये नफा कमवला रे? 24 रुपये नफा कमवला. मान्य करा. किती रुपये नफा कमवला? 24 रुपये नफा कमवला. मग 40 ची वस्तू 64 ला विकून 24 रुपये नफा कमवला. आता दुसरा कार्यकर्ता 40 ची वस्तू मी बी आणली होती ती असं, पण मी घेतली नाही 64 ला. मी कितीला विकली माहिती का? 28 ला. तर जरा लक्ष दे ना काशीनाथ. या दोन्ही बी खरेदी येत का नाही आणि ह्या दोन्ही बी विक्री येतात. आणल्या विकायचलो मात्र मी 28 ला विकल्या मग लॉस झाला. किती रुपये झाला? 12 रुपये. जरा आता लक्ष दे. उदाहरण काय म्हणाले हो, बाकी नको टेन्शन घेऊ. 12 रुपये लॉस व्हायला का नाही? 40 ची वस्तू कितीला विकली? 28 ला. 12 रुपये काय झालं? लॉस म्हणजे तोटा झाला. आणि नफा किती झाला? 64 ला विकल्यामुळं 24. मग नफ्याच्या निम्मा झाला का नाही? काय? तोटा. मग इथं काय दिलंय? नफ्याच्या निम्मा काय होतो? तोटा. आलं का नाही लागू? 40 घेतल्या नफ्याच्या निम्मा काय झाला? तोटा. म्हणून 64 ऐवजी 28 ला विकल्यास त्याला हे दिलंच नाही इकडं. ते म्हणाले 64 ऐवजी 28 ला विकल्यास नफ्याच्या निम्मा तोटा होतो. नफ्याच्या निम्मा तोटा होतो. मग आपल्याला काढावं लागली खरेदी. आकार 40 रुपये बरोबर आहे. टॅली केलं ना आता आपण. म्हणून सोडवण्याची ट्रिक्स याला बी. विक्रीतला फरक, नफा व तोटा या प्रमाणाची बेरीज बरोबर जे उत्तर येईल ते लॉस असणार. लॉस केव्हा झालाय? 28 ला विकल्यामुळं लॉस झालाय. म्हणून 28 मध्ये ते लॉस ऍड करा. विक्री प्लस तोटा बरोबर खरेदी. नाही 64 चा यूज करायचा आहे का? मग मायनस करावं लागेल. बरं जे बी नफा झालाय बघा ना. 64 मधून 24 गेले 40. मग 24 कुठून आणले? 12 इथं दिले. 12 हे नफ्याच्या निम्मे आहेत. नफ्याच्या निम्मा तोटा आहे.
तर नफा दुप्पट असेल ना. सांगा ना यार, नफा 2 रुपये, तोटा 1 रुपया, म्हणजे तोटा 1 आहे तर नफा 2 आहे, म्हणजे याचा अर्थ डबल आहे. लक्ष द्यायला पाहिजे. नाही तर वरचा 1 हा तोटा आहे, खालचे 2 हा नफा आहे. आता त्याच पद्धतीवर विचारण्याची फक्त पद्धत बदलली. मागचे 3 आणि हे 2 सेम आहेत, फक्त पद्धत बदलली विचारायची. ओके सीताराम जी, कम ऑन. आचारसंहिता झाल्यानंतर कोणती परीक्षा जवळ आली? पोलीस भरतीच्या अगोदर कृषी सेवक है ना, का कोणती म्हणली? आरोग्य सेवक. जिल्हा परिषदचे फॉर्म भरले होते ना माग. जशी एक्झाम म्हणजे ऑलरेडी त्याचं हॉल तिकीट फॉर्म भरलेले आहेत तुम्ही, त्याचबरोबर फॉर्म भरले म्हणल्यावर आता तयारी बी सुरू केली. आचारसंहिता ती लटकली होती. जशी आचारसंहिता 4 जूनला संपल, माग झालेल्या थांबलेल्या परीक्षा पूर्ववत पुन्हा सुरू होणार आहेत, याची सर्वांनी नोंद घ्यावी. जिल्हा परिषदच्या परीक्षा घेण्यासाठी सर्वांनीच फॉर्म भरला असेल तर जिल्हा परिषदचे पेपर अलग घेऊन पोलीस भरतीचे पेपर अलग घेऊ, बरोबर आहे का? कारण इंग्लिश आहे त्याला, आपल्याला नाही. चला प्रश्न पहा. एक वस्तू 120 रुपयाऐवजी 75 रुपयाला विकल्यास नफ्याचा 108 पट तोटा होतो, तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती असेल? असा प्रश्न आल्यावर काय करायचं? विक्रीतला फरक सांगा रे. 120 मायनस 75 45. नफा व तोटा यांची प्रमाणाची बेरीज. नफा तोटा 1/8 आहे का? त्यालाच म्हणायचं 1/60 म्हणजे 8 आणि 1 9. 9 5 रुपये काय झाला? लॉस. कधी झाला? 75ला इकल्यामुळं. म्हणून 75 प्लस 5 उत्तर 80 रुपये त्या वस्तूची खरेदी किंमत आहे. बोलो, ऑप्शन नंबर 1 इज द राईट आन्सर. एकास 3 एकास 8 असं देण्याच्या ऐवजी 1/8 दिलं. 1/8 म्हणजेच मी त्याला असं वाचू शकतो का? 1/8. बघा बरं, या असं 1/8 म्हणजे काय? 1/8. मग हे प्रमाणाची बेरीज करायची मला. 8 आणि 1 9. ठीक आहे, टाइप चेंज. उदाहरण लिहा. पद्धत बदललेली. 5 उदाहरणं सेम टू सेम झालेली आहेत. 5 उदाहरणं सेम टू सेम झालेली आहेत. त्याच्यामुळे आता एक टाईप पुढची आहे. या टाईपमध्ये एक वस्तू 50 रुपयास विकल्याने विक्रीच्या 1/2 पट नफा झालाय, तर शेकडा नफा किती झाला आपल्याला काढायचा आहे. एक वस्तू 50 रुपये विकल्याने विक्रीच्या 1/2 पट नफा झाला, शेकडा नफा किती? नियमानं सोडू पहिले. एक वस्तू 50 रुपये विकल्याने विक्रीच्या 1/2 पट नफा. विक्री किती आहे?
50, 50 चे 1/2 काढा. हा 25 रुपये काय आला भाई? नफा. करेक्ट. आता 50 विक्री है, नफा 25 है. तुम्हाला माहिती आहे विक्रीतून नफा गेल्यावर काय भेटते? खरेदी. विक्री मायनस नफा बरोबर खरेदी. आणि नफा हो का तोटा हा नेहमी खरेदीवरच असतो. म्हणून शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 25 वर 25 नफा म्हणजे 100% आला ना काशीनाथ? बरोबर आहे का नाही? 100% नफा झाला व्यवहारामध्ये. क्लिअर आहे? पुन्हा एकदा ऐका. विक्रीच्या 1/2 पट नफा. विक्री 50, 50 चे 1/2 25 होतात. 25 रुपये नफा झाला. कशावर झाला? खरेदीवर. 50 वर नाही. खरेदी काढण्यासाठी काय केलं मग? विक्री मायनस नफा बरोबर खरेदी. मग खरेदी 25, नफा 25. 25 ला 25 नफा, याचा अर्थ 100%. याला शॉर्टकट ट्रिक्स कसं सोडवायचं? शॉर्टकट ट्रिक्स. जवाबी शब्द येईल विक्रीच्या 1/2 पट नफा, तेव्हा काय करायचं? 1/2 लिहायचे. बया दिलेलेच लिहायचे म्हणजे काय? विक्रीच्या 1/2. तर काय करायचं? छेदातून अंश वजा करायचा. किती उरला? 1. आणि जे बी उरलं त्यानं 100 ला भागायचं. 100 भागिले 1 100% आन्सर. 100 लाच काऊन भागायचं? टक्के काढायचं म्हणून आन्सर. छेदातून अंश वजा करायचा. जे उतरेल वजा बाकी त्यानं 100 ला भागायचं. तेवढे टक्के नफा. ठीक आहे? येणारा आन्सर. हो काही हो विक्रीचा शब्द पाहिजे. तू सांगा तर उत्तर तोंडी सांगतो का नाही? शाबास, उत्तर आलं बऱ्याच जणांचं. एक वस्तू 1200 ला विकल्याने विक्रीच्या 1/4 पट नफा झाला. विक्रीच्या 1/4 आलं की 4 मधून 1 वजा करा रे 3 आणि 100 ला भागायचे. 100 भागिले 3 33.33% आन्सर. ऑप्शन नंबर 2. बोलो. आताच सांगितलं होतं ना रे, डिटेल मेथड न सांगतो मग काय करावं. काही जण तर असंही सोडवायला त्याला पक्क माहिती आहे काय की बाबा रे समजा मी या ठिकाणी दिले 1/4 तर 4 मधून 1 गेल्यावर राहते 1/3 आणि 1/3 चा अर्थ होते 33.33%. 100 बिंबरचं लक्षात येत नसेल कारण आपण शिकलेलो आहे फ्रॅक्शन कन्वर्ट इनटू पर्सेंट. लक्ष द्या. डिटेल मेथड न सोडवलं तर काय होईल? विक्रीच्या 1/4 पट नफा 1200 चे 1/4 काढा रे. 1200 चे 1/4 काय होतील? 300. मग 1200 मायनस 300 काय होतील? 900. कशामुळे काढली? खरेदी काढावं लागेल ना. 1200 विक्री आहे ना, तो नफा वजा करा म्हणजे खरेदी मिळेल. मग आता सांगा 900 ला 300 नफा झालाय तर 100 ला किती? शेकडा नफ्यात सूत्र नाही का रे? पहिल्या दिवशी शिकलेलं शेकडा नफा बरोबर नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. 2 0 कटले 3 त्रिक 9 आणि 3 ने 100 ला भागल्यावर 33.33% प्रॉफिट. बरोबर आहे का? आन्सर. शेकडा नफा. जेव्हा नफा आला
जेव्हा नफा आला त्यावेळेस तुम्ही काय केलं? वजाबाकी. आता तोटा आल्यावर बेरीज करायची. लिहा. चला प्रश्न पहा. एक वस्तू, लक्ष द्या भैया, एक वस्तू 1200 रुपये विकल्याने विक्रीचा 1/3 पट तोटा होतो तर शेकडा तोटा किती? असा प्रश्न डबल कवा आला? विक्रीचा 1/3 पट. तर भावड्या डायरेक्ट 1/3 म्हणजे 3 आणि 1 4, या दोघांची करायची बेरीज. 3 आणि 1 4 आणि 1/4 म्हणजे काय रे? 25%. आन्सर समाप्त. ज्याला कळलं 1/4 म्हणजे 25 कसं, 1/4 गुणिले 100 लिहा, मग कळत 25%. कारण अपूर्णांकाचे टक्क्यात रूपांतर करताना 100 ने गुणावे. आता नियमानं सोडून तोटा म्हणलं की बेरीज करायची. चला डिटेल मेथड. 1200 गुणिले 1/3, 3 चौक 12, 0 0 किती आलं भाई? 400 रुपये. काय आला? तोटा. बरोबर आहे, तोटा. तोटा हा विक्री किमतीत काय करतात? प्लस 1200 आणि 400 1600. आता लक्षात येत असेल बऱ्याच जणांना 1600 ही खरेदी आहे. बरोबर आहे सर. आणि 1600 रुपये खरेदीवर 400 रुपये तोटा झाला तर 100ला किती झाला? 2 0 2 0 कटले, 4 चौक 16 आणि या 4 ने 100ला भागलं, उतरालं 25% लॉस. बोलो 25% तोटा. कारण नफा हो का तोटा हा खरेदीवर अवलंबून असतो आणि खरेदी उदाहरणात दिलेली नाहीये. 1200 रुपये ही विक्री आहे, मला खरेदी काढावं लागेल आणि खरेदी काढण्यासाठी विक्री किमतीमध्ये तोटा हा प्लस करतात, मग खरेदी मिळत असते. आजच झाले. जे मी आज सुरुवातीला बेसिक सांगितलं त्याच्यावर चालू आहे चर्चा अजून, आणि याच्या सोबत बाजूला ट्रिक सुरू आहे. अवघड तर काही नाही, पण ते अवघडल्यावर मी काऊन वाटायला कळत. मराठी भाषा बरं आहे का नाही? अवघड वाटायले का अवघडल्यासारखं वाटायले, फरक आहे ना. तसं एक कार्यकर्ता म्हणला, जेव्हा ती 9वीत होती तेव्हा मी 8वीत होतो. जेव्हा ती 9वीत होती तेव्हा मी 8वीत होतो. आता ती 9 विवाहित आहे आणि मी तरी बी 8वीत आहे. भाषेचं सौंदर्य सांगायला रे. बरोबर आहे का? फक्त पहिल्यांदा जेव्हा बोललो तेव्हा ते खरंच 8वीत होतं, म्हणजे 8वी येतेच होतं. दुसऱ्यांदा जेव्हा बोललो तेव्हा मात्र ते 8वीत आहे. म्हणजे काय समजलं पाहिजे. ज्याला समजलं ते वाचे घ्या, बाकी मला काय झालं. सांगा उत्तर. एक वस्तू 1500 रुपयात विकल्याने विक्रीचा 1/5 पट तोटा होतो तर शेकडा तोटा किती? तोंडी सांगा. 1/5 म्हणजे 1/6, 1/6 म्हणजे 16.67. आन्सर बोलो का नाही? नसल तर पहा. हे ते याच्यासारखे रे आपल्या एक शेकडेवारी पद्धत आहे बघा. 1/5 चा अर्थ होते 20%.
एका वस्तूची किंमत 20% वाढली, बरोबर आहे ना, याचा अर्थ 1/5 न वाढली म्हणजे 1/6 न कमी झाली, आणि 1/6 न कमी झाली म्हणजे 16.66 न कमी झाली. बोलो, कारण 1/5 म्हणजे 20%, तर 1/6 म्हणजे 16.66%. आन्सर 16 लिहिले का तिथं, 66 लिहा. 16.66%. नसल तर डिटेल सोडू. बेरीज कशामुळे केली कोण सांगतं? तोटा आहे. तोटा हा प्लस करता आणि नफ्याच्या वेळेस मायनस केलं, कारण विक्री किमतीतून नफा मायनस करता. मी प्रत्येक उदाहरण ट्रिक्सनं प्लस डिटेल मेथडनं मी सांगितलेलं आहे. त्याचं तन मन धनित आहे, त्याला लक्षात आलं. 1500चे 1/5 काढा रे. विक्रीच्या 1/5 म्हणजे काय? 300 रुपये. काय आला? लॉस. मग लॉस हा प्लस करीत असतात. 1500 + 300 खरेदी किती? वस्तू 1800ची होती, 300 रुपये नुकसान झालं 1500ला विकल्यामुळं, तर 100ला किती नुकसान झालं? बरोबर आहे का नाही? टक्के तोटा काढायला जाऊ. 2 शून्य 2 शून्य कटले, 3 सख 18. आता या सखनं भाग द्यायचा 100ला. 6 1 6, 4 उरले, 6 6 36, पुन्हा 4 उरले, 6 6 36, 6 6 36. पुढे इळणमाळ भाग दिला तरी तेच येणार आहे, म्हणून थांबायचं. 16.66 हे बरोबर. पुढची पद्धत टाईप चेंज. 2 नफ्याचे 2 तोट्याचे दिले, ते आठवायले का? रिवाइज करावं लागते. नफा म्हणजे करावं की नाही, छेदातून अंश वजा करा. तोटा म्हणजे छेदात अंश मिळवा. गेलते काल काही जण ग्राउंडला, पाचलं हॉस्टेल घ्या. 1600 मीटर आणि 100 मीटर घेतलं होतं. गोळा बी घ्यायचा असता तापाता, रेडी नव्हतं. आज पहा किती जणांचं आलं सर आउट ऑफ? एकच जण होतं का? कोण होतं आउट ऑफ आलं? हात वर करा. काल दिलेल्या परीक्षेमध्ये. अच्छा, काय नाव? शंभर 1600 आउट ऑफ येऊन गोळ्यात आउट ऑफ असतेच. त्याचा चाललाय ना, त्याच सांगायला. गोळा जात आहे तो आउट ऑफ का? तसेच पाहिजेत आपल्याला. 50 45 40 35 30 वाल्याची उद्बत्ती कुठं लावतो मग? ग्राउंडला क्वालिफाय झाले पाहिजे देखील. आठ वस्तू बारे 8 वस्तू 6 रुपयास खरेदी करू, 7 रुपयास खरेदी करू. 7 वस्तू 8 रुपयास विकल्या. हे लक्ष दे. 8 वस्तू 7 रुपयास खरेदी करून 7 वस्तू 8 रुपयास विकल्या. शेकडा नफा किती? त्याला ए माना, याला बी माना, याला सी माना, याला डी माना. आणि असं करायचं सूत्र AD वजा BC भागिले BC गुणिले 100. ADचा अर्थ ए आणि डी अंत्यपदाचा गुणाकार, अटी मध्यम पदाचा गुणाकार, साथी भागिले BC येते 49 ला 49 गुणिले 100. 64 मधून 49 गेले. किती राहिले? 15 भागिले 49 गुणिले 100. काटाकाटी भाग जायचा तर काय वान दिसन. 1500 भागिले 49, 49 दोन्ही 98, 49 त्रिक 147 है ना.
तिरीकचा भाग बसला तरी 3 उरले, भाग जात नाही म्हणून 0.0. 30 पॉइंट काय हे का आहे म्हणून मग उतरले 30.61. भागाकार सोडून काही विचार. पहिल्याला ए म्हणायचं, दुसऱ्याला बी, तिसऱ्याला सी, चौथ्याला डी. आणि सूत्र वापरायचं AD वजा BC भागिले BC गुणिले 100. आपल्या भाषेत अंत्यपदाचा गुणाकार मायनस मध्यम पदाचा गुणाकार भागिले मध्यम पदाचा गुणाकार गुणिले 100. सूत्र नको असेल तर दुसरी पद्धत AD वजा BC भागिले BC. आता इथं तुला वजा बाकी सोपी गेली, भागाकार अवघड केला. कसं केलं 1500 भागिले 49. मी म्हणलं 49 काय 50च समजा ना. 50 तिरीक किती होतात 150. मग तिरीक वाला पर्याय एकच आहे, तिरीक आन्सर. करणाराला कसं बी येतं बरोबर आहे का नाही. हे कसं येईल अवघडच आहे असं म्हणणार आहे, सोडून दिलेलंच बरं. पडू दुसरी पद्धत बघा. आता असं लिहायचं 8 वस्तू 7 रुपयास आणि 7 वस्तू 8 रुपयास. लक्षात ठेवायचा फ्लो आता याचा, म्हणजे परीक्षेत सूत्र ध्यानात राहत नाही. म्हणून असं करा, असा गुणाकार केला 8 8 64 की मिळाली विक्री किंमत. असा गुणाकार केला 7 7 49 मिळाली खरेदी किंमत. मग विक्री मायनस खरेदी असतो नफा. किती झाला वजाबाकी केल्यावर कळलं 15 रुपये. 64 मायनस 49 15 रुपये. मग नफा हो का तोटा कशावर होते रे, खरेदीवर. म्हणून 15 भागिले 49 गुणिले 100. शेकडा नफ्यात सूत्र नफा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. मग 15 गुणिले 100 किती आले 1500 भागिले 49. पाडा 49 ची तिप्पट केली बरोबर आहे 147 0. 30.61 पर्याय होतं म्हणून डायरेक्ट लिहून टाकले, भाग देत बसलो नाही. 30.61. सगळ्यात सोपं असं करा, याला म्हणायचं विक्री, याला खरेदी. लक्षातच पाहिजे माझं, खरेदी विक्री. विक्री किंमत खरेदी. आणि विक्री जास्त असल्यास नफाच होतो. फ्लो लक्षात राहू दे. विक्रीचा पुन्हा बदलणार नाही, काळजी करू, तसंच राहणार. एक तू सोडव, मग आपण मराठीकडे बघू. ऑप्शन चुकीचं आहे का, काय अडचण. 20 वस्तू 15 रुपयास खरेदी करून 15 वस्तू 20 रुपयास लिया. 20 गुणिले 20 400 विक्री, 15 गुणिले 15 225 खरेदी. याचा अर्थ 75 175 क्लिअर आहे. मग 175 रुपये नफा झाला कशावर 225. 225 ला 175 तर 100 ला किती 25 चा पाडा म्हणा. 25 9 सव्वा 225 7 पावणे 200.
100 गुणिले 7 700 आणि 700 भागिले 9 9 8 72 लय वाले 9 7 63 7 वाला पर्याय नव्हता का 77.33 का 77 झाले का 70 ला 9 7 63 7 उरले 70 झाले 9 7 63 पुन्हा 7 उरायले ते ना 9 7 63 77.77 काय अडचण विचारा करेक्शन काही म्हणलं होतं तुम्हाला हा फ्लो विक्रीचा आहे आणि हा खरेदीचा आहे आणि विक्री खरेदी माहीत झाल्यावर नफा काढता येतो किती अवघड आहे बाबा बघा ना 20 गुणिले 20 400 विक्री 15 गुणिले 15 250 विक्रीतून 225 वजा करायचे जो काही काय 175 काढ पुन्हा 175 भागिले 225 लिहायचं काऊन लिहायचं कळलं बी पुन्हा कारण खरेदी खाली असते कोणाला माहिती कुठं सोडून आणण्यासाठी होमवर्क